भर्ती और प्रवेश परीक्षाओं में कथित पेपर लीक के मामलों को लेकर ठाकरे गुट ने सरकार के खिलाफ अनोखा विरोध प्रदर्शन किया है। प्रदर्शनकारियों ने सड़क पर सांकेतिक रूप से पेपर बेचने का स्टॉल लगाया और टीटी व सीटी पेपर के नाम पर लाखों रुपए की कीमत वाले बोर्ड प्रदर्शित कर सरकार पर निशाना साधा है। साथ ही दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई और शिक्षा व्यवस्था में भ्रष्टाचार पर रोक लगाने की मांग भी की है। निश्चितच हे उपरोधिक आंदोलन आज आमच्यावर करण्याची वेळ आली आणि या सरकारने आणली आहे। गेली एक वर्ष बघितलं तर मुलांच्या भवितव्याशी कोणतंही देणं घेणं नसलेलं हे सरकार आहे। मुलं अभ्यास करतायत, कोणतं नियोजन करतायत आणि आम्ही उद्या परीक्षेला जाणार अशा पद्धतीने मुलं रात्रंदिवस आपले डोळे फोडून अभ्यास करतात आणि त्यांना आदल्या दिवशी कळतं ह्या नालायक सरकारमुळे पेपर फुटला आहे आणि परीक्षा रद्द झाली आहे आणि मुलं हताश होऊन जातात। आज मुलांच्या भवितव्याशी पूर्णपणे छेडछाड हे सरकार करतंय आणि सरकारचे कुठेतरी डोळे उघडावेत म्हणून आम्ही स्पेशल ऑफर आज बुधवारच्या कुडाच्या बाजारमध्ये देऊन सरकारचे डोळे उघडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो। आत्महत्या करताय, मुलांना आत्महत्या करण्याची वेळ आणि याच्या पुढे परीक्षा द्यायची की नाही याबद्दल मुलं साशंक राहणार आहेत आणि या संदर्भात हे आज आम्ही हे आंदोलन सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे।